श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या जीवनात काहीतरी संघर्ष करत आहात आणि आपण एक चमत्कार शोधत आहात. देव काहीही करू शकतो, परंतु कधी कधी असे वाटते की तो ऐकत नाही. कदाचित तुम्ही अनेक महिने किंवा अर्धी वर्ष वाट पाहत आहात. तुमची आशा कमी होऊ लागली आहे. हा संदेश शेवटपर्यंत पहा. तुम्हाला असे चमत्कार जाणवतील जे तुमचे आयुष्य पूर्ण बदलून टाकेल. सुखाचे दिवस अनुभवाल. हेच माझे शब्द आहे. स्वामी म्हणतात, त्यांच्या सर्व मुलांनी आयुष्यात ती उंची गाठावी जिथे पोहोचल्यानंतर फक्त शांती आणि आनंद आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. स्वामी माऊली तुमच्यावर विश्वास आहे असेही टाईप करा. भाग्यवंत ठराल. प्रत्येकासाठी अशी वेळ येते जेव्हा सर्व काही असूनही काहीही नसल्यासारखे वाटते. आज तुमच्याकडे सुद्धा तीच वेळ आहे जेव्हा तुमच्याकडे सर्व काही आहे, पण जी माणसे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी होती ती तुमच्याकडे नाही. पैसा तुम्हाला पाहिजे होता ते नाही. माझ्या मुलांनो, काळाचे चक्र कोणालाच कळले नाही. कधी आणि काय मिळेल हे कोणी सांगू शकत नाही. तुमच्या कृतीतून आणि तुमच्या कृतीतूनच तुम्हाला हवे ते सर्व मिळेल. तुमच्या मनात माझ्यासाठी अनेक प्रश्न असतील जे तुम्हाला मला विचारायचे आहेत. आज मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारण्याची संधी देत आहे, पण माझ्याशी बोलण्याआधी तुम्हाला हा संदेश ऐकावा लागेल. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवे आहे हे तुम्हाला समजेल. कधीकधी अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात जेव्हा तुमचा मार्ग गमावता. तुम्ही त्या वाटेवर चालता जिथे चालणे तुमच्यासाठी वेदनादायी होते, कारण त्यावेळी तुम्हाला काहीतरी करायचे असते, पण ते काम कसे करायचे हे तुम्हाला समजत नाही. पण जेव्हा तुम्हाला त्या कामात अपयश येते तेव्हा तुम्हाला असे वाटते की आता तुमच्याकडे असा कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करू शकता. त्या क्षणी तुम्हाला फक्त हेच पाहता की तुमच्यासाठी सर्व काही संपले. माझ्या मुला, पण तुम्ही कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? कारण तुम्ही इतकी भीती वाटते की तुम्हाला जे काम करायचे आहे ते तुम्ही करू शकत नाही. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? आज मी तुम्हाला हे का घडते ते सांगेन. माझ्या मुला, तू आतून एक प्रकारे स्वतःला कमकुवत समजू लागला आहेस. त्यामुळे तुला वाटते की मी हे काम करू शकत नाही. तुम्ही ते काम करण्यास टाळाटाळ करता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या मनात बसलेली भीती तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक असलेले काम करण्यापासून रोखते आणि जे केल्याने तुमचे भविष्य सोनेरी होईल. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला कमकुवत समजू लागते तेव्हा जीवनातील समस्या अधिकच प्रबळ होतात. म्हणूनच तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाहीत. स्वामी भक्त हो, जर का तुमचं स्वतःवर विश्वास असेल तर होय, माझा स्वतःवर विश्वास आहे आणि स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा. आणि नसेल तर यापुढे मी माझ्यामध्ये आत्मविश्वास जागवीन असे स्वामींना टाईप करून सांगा. तुमची आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास तुटू देऊ नका आणि स्वतःला आधुनिक मजबूत करा. परिस्थिती कशीही असली तरी तुमचा विश्वास डगमगता कामा नये, तर तो आणखी मजबूत राहिला पाहिजे. जीवनात कोणतीही परिस्थिती आली
तरी स्वतःला शांत ठेवायला शिका. कारण शांतता ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत अनुकूल ठेवते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणतीही चूक होत नाही. म्हणून माझ्या मुलांनो, स्वतःला शांत ठेवायला शिका. जर तुम्हाला स्वतःला आत्मविश्वासाने भरून द्यायचे असेल तर तुम्हाला ध्यान करणे आवश्यक आहे. कारण ध्यान ही एकमेव शक्ती आहे जी तुम्हाला इतके सामर्थ्य देईल की कोणत्याही प्रकारची भीती तुम्हाला कधीही त्रास देणार नाही आणि तुम्ही आतून मजबूत व्हाल. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमच्यातील आत्मशक्ती वाढते आणि ही आत्मशक्ती तुमच्या जीवनातील सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे तुमची आत्मशक्ती वाढवा आणि तुम्हाला जे काही मिळवायचे आहे ते मिळवा. आजच तुमच्यातील शक्ती ओळखा. माझ्या मुला, माहीत आहे की तू तुझ्या आयुष्यात खूप परीक्षा देऊन कंटाळला आहेस आणि तुला आता शांती हवी आहे. पण तुला त्या परीक्षा द्याव्याच लागतील कारण तू तुझ्या आयुष्यात खूप चुका केल्या आहेत. तू सुद्धा असे काही केले जे तुला नको करायला हवे होते. त्यामुळे या परीक्षांना घाबरू नकोस. ही परीक्षा थोड्याच काळापुरती आहे. पण मला माहीत आहे की तू आता असे काहीही करत नाही, त्यामुळे तुला त्रास होईल. पण माझ्या मुला, तुझ्या आत असलेली ही भीती हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यामुळे तू आता धीर धरू शकतोस. तू या सर्व गोष्टींना कंटाळलास आहेस तर विश्वास ठेवा, मी हे सर्व आता संपवणार आहे. तुमच्या मनात प्रत्येक क्षणी एक प्रश्न येत राहतो, तुम्ही या परिस्थितीतून कधी बाहेर पडू शकाल आणि तुमचे जीवन कसे बदलेल हे जाणून घ्यायचे आहे. तर माझ्या मुला, ती वेळ अगदी जवळ आली आहे जेव्हा तुझ्या आयुष्यातून सर्व दुःख आणि संकटे संपतील आणि अचानक घडेल. तुला प्रत्येक कामातील अचानक यश मिळू लागेल. अचानक तुझ्या आयुष्यात सर्व बाजूने चांगल्या गोष्टी घडू लागतील. आता तुमची चांगली वेळ आली आहे हे समजून घ्या. तुमची जुनी रखडलेली छोटी मोठी कामे पूर्ण होऊ लागतील. तुमच्या आयुष्यात आलेले दुःख सर्व दूर होणार आहे. माझ्या मुला, तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी आता चांगल्या स्वरूपात तुमच्यासोबत येणार आहेत. परिणाम तुम्हाला आनंद देतात. म्हणून आता तुम्ही तुमचे सर्व त्रास विसरून तुमच्या आनंदाचे स्वागत करा. आनंदाची सुगंधी झळकू तुमचे जीवन बदलून टाकेल. तुमचे संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत आणि सुगंधित करेल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाने तुम्ही आणि तुमचे कुटुंब आनंदी व्हाल. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात आणि तुमच्या आवडत्या लोकांचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. तुम्ही गरिबी, अडचणी आणि समस्यांपासून मुक्त होऊ शकता. तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा नवीन तपास सुरू करा. विश्वासाने आशीर्वादासाठी तयार राहा. आपले हात उघडा आणि स्वातंत्र्य, समृद्धी स्वीकारा. तसेच तुमचे जीवन चांगल्या गोष्टींनी भरलेले असेल. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतरांनाही मदत करण्यासाठी मी तुम्हाला आणखी पैसे देईल. तुम्ही ते पाहू शकत नसतानाही मी तुमच्या आयुष्यात कधीच कार्यरत आहे. मी इथून वाईट गोष्टींना चांगल्या गोष्टींमध्ये बदलू शकतो. दुःखाला आशेमध्ये बदलू शकतो आणि तुम्हाला अनेक आशीर्वाद देऊ शकतो. उत्कृष्ट गोष्टींमुळे आश्चर्यचकित होण्याची तयारी करा. तुमच्याकडे भरपूर योग्य गोष्टी असतील, जसे की आरोग्य आणि आनंद. त्यानंतरच्या 12 तासाच्या आत तुम्हाला प्रेम, पैसा, उत्कृष्ट आरोग्य मिळू शकते. या वास्तव वस्तुस्थितीमुळे तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल. माझ्या मुला, आता तू तुझ्या चांगल्या दिवसांची थोडी वाट बघ. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट गोष्ट संपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता जास्त काळजी करू नकोस. आता तुला फक्त तुझे मन शांत करावे लागेल आणि माझे ध्यान करावे लागेल.
कारण मी तुला आधीच सांगितले आहे की केवळ ध्यान आणि तुझ्यातील आत्मशक्ती वाढेल आणि ते आत्मशक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला ध्यान करणे आवश्यक आहे. माझ्या मुला, तू माझ्याकडे लक्ष दे. मी तुला आशीर्वाद देतो की तू तुझ्यावर केलेल्या भक्तीमुळे मी तुला ज्ञान, कीर्ती, समृद्धी आणि बुद्धी देतो. तू आणि तुझे कुटुंब, तुझी मुले आणि तुझे आई वडील सर्व सुखी होत माझा आशीर्वाद आहे. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तू पुढे जा आणि तू तुझे काही काम करशील त्यात तुला यश मिळेल. माझ्या मुला, सर्व कामे आणि हे सर्व आनंद मिळवण्यासाठी आता तू फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. बाकी मी तुझ्या आयुष्यात केलेले आहे. लवकरच तुमच्याकडे येणाऱ्या आनंदाचा मार्ग वळवला आहे. तुम्ही भाड्याने राहण्यापासून ते निवासस्थान मिळवण्यापर्यंत, कामगार होण्यापासून ते बस ड्रायव्हर बनण्यापर्यंत, कर्ज घेण्यापासून ते कर्ज देणाऱ्यापर्यंत, दुखण्यापासून ते आरोग्यपूर्णपर्यंत आणि दुर्लक्ष करण्यापासून ते खरोखर लोकप्रिय होण्यापर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. फक्त योग्य कर्म करत चला. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करेल. मी वचन देतो, दिलेली संपूर्ण गोष्ट पूर्ण करेपर्यंत मी तुझ्यापासून दूर जाणार नाही. देव सर्व राजांचा राजा आणि सर्व प्रभूंचा प्रभू आहे. तो प्रामाणिकपणे सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या अस्तित्वावर नियंत्रण नाही. हे जाणून घे, तुझ्या हातात आहे. मला आशा आहे की आता तुम्ही माझे सर्व शब्द ऐकले आणि तुझ्या आयुष्यात पुढे जा. मला तुझ्याकडून हेच हवे आहे. म्हणून मी आता फक्त तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. माझ्या मुला, श्री स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.